वाट टाकून आले पण 2 9 8 2 9 9 2 0 0 200 झाल्या 3 0 0 300 ग काकी. काय ग हल्ली भाज्या तर खूपच महाग झाल्यात ना. काय अर्थच नाही राहिलाय. हल्ली बटाट्याची भाजी आमच्या घरी रोज असते. हे वैतागतात नुसते. काय ग कोण आहे ग? काय चाललंय? हा बघा कोण झोपला इथे. आपल्या चाळीतला तर दिसत नाही. साळवींचा जावई की काय? एवढा देख ना. काय ग कोण आहे हा? देखना दिसतोय. नशीब काढलं स्वीटूने. आमच्यामुळे झोपमोड झाली काय तुझी? स्वीटू यार काय यार उठवायचंच ना मला. काय ग स्वीटू कोण ग हा? आईच्या मैत्रिणीचा मुलगा आहे. मुंबईला असतो. हो का गोड दिसतो. नाही थँक्यू. अगं एक मिनिट हे काढतो. खाऊन घ्या. थँक्स. आई जाम भूक लागली. दे ना चपाती. दुपारच्या जेवणापुरताच उरल्यात रे. बरं थांब. हे ओम दादा घे ना चहा घे. तुला आवडतं तसं केलं एकदम आलं जास्त घालून जास्त गोड वगैरे. हा घे घे घे. हो हो मस्त झालाय रे. तसं नाही थांब. चपाती भाजी सारखी नाही खायची. चहा चपाती असं हे ना अशी गुंडाळी करायची आणि बुडवायची आणि खायची. खा बुडवून. ओके ओके दे 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 दे. हा असं आणि मस्त आहे. हा छान लागतंय. अरे म्हणजे काय? अरे चहा चपाती गाण्यासारखं दुसरं सुख नाही बघ. गेली 30 वर्ष सकाळी मी हाच नाश्ता घेतो. रोज 30 वर्ष एकच ब्रेकफास्ट. हो आणि गेली 10 वर्ष स्वीटूच्या हातची चपाती खातो. अगदी लुसलुशीत. तुम्हाला सांगतो ना अशा चपात्या जगात कोणीही बनवू शकणार नाही. काही नाही असं झालं उगाच. हो हो तुझ्या हातच्या चपात्या खायला लागल्यापासून माझ्या हातच्या चपात्या कडक लागतायत त्यांना. काय हो स्वीटू प्लीज अशा पोळ्या आपल्या घरी बनवशील? हो करेन. थँक्स. ओ साळवी साळवी औषधने पैसे मागितलेत. हे बघा मागच्या महिन्याच्या 12 तारखेचे 500
नंतर 212 16 तारखेचे. त्यानंतर चिन्यात साखर आणि चहापत्ती घेऊन गेला त्याचे 170 रुपये. त्याच्यानंतर आहेत ते मण्याचं सामान भरले ते 2023. थांब थांब थांब, सगळं लिहिलंय ना त्यात? एकूण किती झालेत ते सांग. 5790. हे 1750 आहेत ते. अहो पूर्ण द्या हो. मी येऊन दुकानात भेटतो शेटना. नाही जमायचं हो. तुम्ही म्हणता देतो देतो, नंतर नाही दिलं शेट माझ्यावरतीच ओरडतात. अरे असं काय करतो, मध्ये मध्ये जसे जमले तसे दिले ना तुम्हाला. पण बाकी ते बाकीच आहेत ना हो. मिळणार ना. 30 वर्षापासून तुझं दुकान आहे तिकडे. ना दुकान पळून गेलं ना आम्ही. टेन्शन घ्यायचं नाही. जाऊन सांग तुझ्या शेटना. चपातीवाल्या साळव्यानी कुणाचा 1 रुपया ठेवला नाही. अहो पण हे बघ सत्य आहे, फोन आला. थांब. हॅलो दादा, माझा पगार झाला की मी आणून देईन पैसे. अहो पण ताई शेट मला ओरडतायत. प्लीज थांबा, मी शेटला फोन करतो. हा 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 दादा, वहिनी, सुमन. काय झालं भाऊजी? अरे त्या तृप्ती फरसाणवाल्याचा फोन आला होता. कोण तृप्ती फरसाणवाला भाऊजी? अहो वहिनी, तो नाही का ओमकारने त्याच्याकडून आपल्याला ऑर्डर मिळवून दिली तो. त्यांचा फोन आला होता. त्यांनी आपल्याला शेव चढवा लाडवाची ऑर्डर दिली आहे. अहो तू मध्ये मध्ये बोलू नको, कसं तुझ्यामुळे हे असं होतं. सुमन गप ग. त्यांनी आपल्याला शेव चिवडा लाडू या सगळ्यांची मिळून 5-5 किलोची ऑर्डर दिली आहे. पण जरा अर्जंट आहे म्हणाले. 1 नंबर. अहो पण हे सगळं एवढं अचानक कसं होणार भाऊजी? वहिनी अहो कसं, म्हणजे लगेच कामाला लागायला हवं. अरे मग बघता काय, करा सुरुवात करा. भाऊजी जरा दळण आणून देता का तुम्ही? ऐक एक बेसन आहे का बघ, आणि मिरची मसाला लसूण आहे का बघ, नाही तर भाऊजी आणून द्या जरा. मोठी पिशवी लागेल ना मला. हो हो हो. ओम ओम कुठेस तू? मी स्वीटूकडे आहे. मी काल तिला सोडायला आलो होतो ना अंबरनाथला, तो इथेच राहिलो आज. मिस्टर मेहताज बरोबर मीटिंग आहे तुझी आज. डील फायनल करायचंय. खूप महत्वाचं डील आहे ते, माहितीये ना तुला? नाही हो ताई, आहे माझ्या लक्षात आहे. फरसाणवाल्यांनी चांगलीच थोड्या वेळात ऑर्डर दिली ना बहिणी. ओके. बाय बाय. ओ मॅम. बोल. हा ए जातो. ए बाळा, ए सोन्या, जा बॉल घेऊन ये. ए बाबा, अरे जा ना, बॉल घेऊन ये ना. ए त्याला कशाला त्रास देतोय? बसला ना तो शांतपणे. तू घेऊन ये. मॅम बॉल मी आणला. हे साळवींचा चिवडा, चकली, फरसाण काय प्रकार आहे? तृप्ती फरसाण तेच ना? हा हो, काही नाही हो मॅम, आपल्या ओम सरांमुळेच तर त्यांना या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. ओ हो, खरं सांगू का मॅम, ओम सरांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात हे साळवी लोक. आपल्या ओम सरांच्याच कॉन्टॅक्टमुळे तर त्यांच्या घरात पैसे येतात. आता या साळवींचे ना खायचे सुद्धा वांदे येतो. आता अभिमानाने सांगतोयस? आधी सांगायला काय झालं? सॉरी मॅम. एक ओम अत्यंत साधा मुलगा आणि एक तू अत्यंत मूर्ख माणूस. सॉरी मॅम. काही करून त्या साळवींची ना ऑर्डर खराब झाली पाहिजे. खराब? ती कशी? ते तुझं तू बघ. हो. त्या फरसाण मार्टवाल्यांनी पुन्हा साळवींना आपल्या दरवाजात उभं करता कामा नये. येस मॅम. येस. हा मी तळायला घेतो ना. मला येतं. गरम आहे का? हो, तू तेलाजवळ येऊ नकोस राजा. तू बाहेर बस ना. इकडे तसंही उकडतंय ना. हा बरं दादा, मी तुम्हाला मदत करतो पॅकिंगला. नाही नाही नको, उगाच तुम्हाला त्रास होईल.
हे नलू सांग ना यांना. ए नको नको ओमकार, तू नको करूस राजा, करतील ना ते. हे काय नलू मावशी हा, हे घरचा म्हणते आणि कामही करू देत नाही. हे स्वीटू ऐक ना, चहा दे 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 दे. नाही मी नेणार, अरे मी नेणार. सावकाश आहे, मी काहीतरी करतो ना. चला चाय गरम दादा, चाय गरम. तुम्हाला विदाउट शुगर चहा काका, तुम्हाला जास्ती शुगर चहा, काकीला चहा, आणि नलू मावशी काय रे तुला स्पेशल चहा. ओके चला, मी आता लाडू वळतो. अगं जमतात मला. ए मावशी हे बघ झाला गोल, बघ. सॉरी दादा. अरे सॉरी कशाला म्हणताय? मी जेव्हा सुरुवातीला करण्याचा प्रयत्न केला होता ना, तेव्हा सुद्धा सारखे लाडू फुटतच होते. आता मी तुम्हाला दाखवतो. हे बघा. हा चालेल. हे असं घ्यायचं तूप, हे असं हाताला लावायचं आणि यामध्ये असं पीठ घ्यायचं आणि या हाताने असं असं दादा बघा. ओ एक नंबर ओम दादा. नलू मावशी काय छान लाडू वळलाय याने. अरे किती छान केलंयस. ओमच्या हातचा पहिला लाडू मी खाणार. नाही त्यालाच खाऊ दे. त्याने छान वळलाय, त्यालाच खाऊ दे. ठीक. छान जमता हे सगळं ओमला. हे बघ मी काय बनवलं तुझ्यासाठी. छान झालं. खा ना मग. भेटू घे ना. हा करा. सॉरी कसा आहे? छान आहे. इथे माणसं कशी राहतात काय माहित. काय किती वेळ? किती? 5. वा वा. तुझे 4. ठीक आहे 20 रुपये. मस्त. ठीक आहे 20 रुपये. 4 रुपये परत दे. 4 आहे. चले. अरे चला झुरळ मिळाली. ए दादा हे बाहेर आहे ना. ये अरे अरे सायकल कोणाची? तुझ्यासाठी गिफ्ट आहे. अरे एवढा खर्च कशाला केलास? अरे फारसा खर्च आला नाही दादा. मी बनवली आहे जुन्या स्पेअर पार्ट मधून. आता तुला पिशव्या घेऊन उन्हातानातून डिलिव्हरीसाठी चालत नाही जावं लागणार. पायंडल मारत बसून जाशील. छान वेळ सुद्धा वाचेल.
तुम्ही कशाला अहो, दादा राहू दे राहू दे राहू दे काय करतोस? राहू दे राहू दे हळू 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 ठेव, जड आहे, दादा, जड, हळू, ठेव. हळू, हळू. मी ठेव. ठेव, ठेव. दादा. असू दे, असू दे. दादा या उतरवताना फक्त कोणाला तरी मदतीला बोलवा जड आहेत तशा. काय मस्त सायकल आहे, कुठनं आणली तुम्ही? मी बनवली आहे दादासाठी. तुम्ही बनवली ही? अरे भंगार मधून इथून तिथून जुने स्पेअर पार्ट गोळा करून बनवली आहे. अरे इतके दिवस चालत फिरतोय हा. बस साठी 5 रुपये का खर्च करावे असा विचार करणार आमचा दादा. स्वतःसाठी कधी काहीच घेत नाही बघ, म्हणून मीच मनावर घेतलं. नाही, छान केलं. खेळत म्हणजे करणारच, माझा दादा आहे. अरे मीच काळजी घेणार त्याची. अरे तर काहीच नाही. एकदा तर 4 वर्ष एकाच चपलेचा जोड वापरत होता. चप्पल तुटली की शिवायचा. काय? मग चप्पल कमी आणि शिवणच जास्त दिसत होती. पण हा काय चप्पल घ्यायला तयार नाही. मग मी हट्ट केला आणि नवीन चप्पल घ्यायला लावली त्याला. शरद पुरे पुरे आता हं? आता हे म्हातारं सायकल वरून टुकू टुकू तिथे पोहोचायच्या आत मला पोहोचलं पाहिजे. चला मावशी येतो. सावकाश जरी. हो हो एकदम सावकाश. ऐक ना, आपण ओढणी नीट कर ना. चलो अच्छा बाय. ओमचं कौतुक करावं तितकं कमी आहे नाही. अगदी गुणी पोरगा आहे वहिनी. दोघांना एकत्र बघून मस्त वाटतंय. दोस्ती होतो ऐसी. ताई कोणता बांगडा देऊ? बघा ना ताई, बघा. स्वीटू, ए शीतल, रूपा कशात? अगं आम्ही मस्त. तू कशी आहेस? मस्त. हिरवा चुडा म्हणजे लग्न झालं वाटतं तुझं. अगं तुझी साईज बघून आम्हाला वाटलं तुझं लग्नच होणार नाही. ए काय ग स्वीटू, तुझाही नवरा तुझ्यासारखा आहे का? गोल मटोर. नाही अगं नाही, काय हातात हिरवा चुडा आहे तुझ्या. तुझ्या नवऱ्याचा फोटो तरी दाखव. फोटो कशाला, डायरेक्ट बघा की. हाय, मी ओमकार, स्वीटूचा नवरा. हाय, नाव? शीतल. हाय. रूपा. रूपा, नाईस. तू सांगितलं नाहीस? मैत्रिणींपासून काय लपवायचं? मी सांगू? आम्ही पळून जाऊन लग्न केलं. हिच्या घरच्यांचा ऍक्च्युली नकार होता. ऍक्च्युली माझ्याही घरच्यांचा नकार होता. पण आम्ही तरीही लग्न केलं आणि आम्ही पळतोच अजूनही. नाही तर काय झालं, तुम्ही जवळच्या मैत्रिणी आहात ना? हं? आम्हाला एक मदत हवी होती. कसली हेल्प? आम्हाला राहायला जागा हवी आहे. त्याचं काय ना की पोलिसही आमच्या मागे लागलेत आणि खूप गोंधळ होतोय. आम्हाला जरा राहायची जागा मिळाली, एक 5 दिवस तरी खूप खूप बरं आहे, नाही का? मला घरी विचारावं लागेल. तू जागा दे ना राहायला. एक काम कर, तू तरी दे. मी गावाला चालले, आजच आले. बाय तेच स्वीटू. आम्ही राहतो ना, मग घरात कोणी नसेल ना, गावाला गेले. अगं मग पळून गेल्या कशा? हो चल. हे ऐक, तू चिडलीस का माझ्यावर? ही काय पद्धत आहे बोलायची ओम? तू असं का म्हणालास त्यांना की तू माझा नवरा आहेस? मला ही असली मस्करी अजिबात आवडत नाही. मला हे चालणार नाही. आणि त्यांनी बोललेलं चालतं. मला नाही आवडलं. तुला जर कोणी काही बोललं तर मला सहन नाही होणार, मग ते कोणीही असो.